सर नमस्कार नमस्कार सगळ्यांना. तुमच्यातल्या अनेकांची माझं मागच्या 3-4 महिन्यांमध्ये एक स्पेसिफिक विषयाबद्दल खूप बोलणं झालं आहे. ते म्हणजे हल्ली मराठी थिएटरचे दिवस खूप चांगले चालले आहेत. अत्यंत वैविध्यपूर्ण विषयांवर वैविध्यपूर्ण कास्ट सकट नाटकं येत आहेत आणि ती खूप चांगली चालली आहेत. ऑडियन्सेस त्यांना खूप चांगला सपोर्ट करतो आहे. मला वाटतं मराठी रंगभूमीचं योगदान हे एकूणच मराठी मध्ये चित्रपट असतील, मालिका असतील, आता OTT असेल, वेबसिरीज असेल, या सगळ्यामध्येच कुठेतरी सगळ्यांची सुरुवात, अनेकांची सुरुवात ही थिएटरमधनं होते आणि थिएटरचा कलाकार असला की त्याला हाडाचा कलाकार मानलं जातं. आणि मला खूप अभिमान वाटतो आपल्या इंडस्ट्रीचा, कारण इतर इंडस्ट्रीजमध्ये मे बी स्टार पॉवर असते, कलाकार कोण आहे बघतात, कुठला हिरो आहे, किती काय 1000 करोड कमवले. अजूनही मराठी इंडस्ट्रीमध्ये मला वाटतं दिग्दर्शक बघून नाटक बघायला जायचं किंवा दिग्दर्शक बघून चित्रपट बघायला जायचं, अशी कुठेतरी आपल्याला सवय असते. आणि त्या दिग्दर्शकांमध्ये जर कुठलं नाव सगळ्यात वरचं असेल, अर्थातच महेश सरांचं आहे. म्हणजे मी अगदीच लहानपणापासून त्यांचे सिनेमे बघत मोठा झालो आहे आणि आता एका नवीन प्रोडक्ट बरोबर ते आले आहेत. आता तुम्हाला त्याबद्दल आम्ही काय काय सांगूच. विषय इंटरेस्टिंग आहे, थ्रिलर कॅटेगरीमध्ये मोडेल असं नाटक आहे, त्यामुळे काहीही न फोडता आम्ही काय काय सांगू शकतो आता आम्ही बघूया. त्यामुळे गांधीजींच्या माकडासारखं अर्ध माकड, एक हात असा ठेवून एका साईडनी जेवढं बोलता येईल तेवढं आम्ही बोलू. नमस्कार. मला वाटतं या नाटकाचा इतिहास खूप जुना आहे. जवळजवळ आपण याला 5 वर्ष पण नाही. हे नाटक खूप वर्षापूर्वी ज्यावेळेला थिएटर करत होतो ऍक्टर म्हणून, त्यावेळेला हे नाटक त्याचं टायटल वेगळं होतं आणि मी त्यावेळेला तरुण होतो. हा जो रोल करतो ना तो मी करणार होतो त्यावेळेला. 1992 सालाची गोष्ट आहे. आणि रीमा आपल्या ताई, पण रीमा आणि मी असं ते नाटक करायचं ठरलेलं 92 साली. पण ते आम्हाला हे कोण नाटक आलं, सिनेमा आलं आणि रीमा गॉट बिझी आणि खूप सिनेमे करत होते म्हणून राहिलंच नाटक, राहिलंच. खूप वर्षाने 3-4 वर्षापूर्वी मी ते काढलं. झालं की ते आत्ताही तितकं रिलेव्हंट आहे आणि बरंच त्याच्यात बरंच म्हणजे 70-80% ते पुन्हा लिहिलं गेलं. अभय तकडेनी ते खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलं आणि माझं लक्षात आलं की ते आजही रेलेव्हंट आहे. म्हणजे थ्रिलर असलं तरी त्यात खूप इट इज अबाउट रिलेशनशिप्स. आजच्या काळातले रिलेशनशिप्स आहेत आजच्या, म्हणजे इनफॅक्ट ते आत्ता जास्त मला काय म्हणतात टॉपिकल वाटतं, कारण आज सक्सेससाठी माणूस काय करू शकेल आणि कुठल्या थराला जाऊ शकेल ते ह्या नाटकात मला बघायला मिळतं. जसं युवराजच म्हणाला, फार त्यात सांगून काय पॉईंट नाही, कारण थोडंसं इट्स नॉट अ सस्पेन्स प्ले, पण तरी त्यातलं जे कुतूहल आहे ते राहिलं पाहिजे. आणि खूप सुंदर टीम मिळालं. तर मला कोणाला घ्यायचं मग परत तेच हल्ली इतके चॅनल्स ओपन आहेत. एक बरा ॲक्टर असेल ना तर त्याला मला वाटतं महिन्यातनं 60 दिवस काम, इतकं काम आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यात एकच ॲक्टर निवडलं आणि मला व्हेरी फॉर्च्युनेट की उर्मिला तयार झाली नाटक करायला, विराजच तयार झाला, अनिता तयार झाली आणि विक्रम तयार झाला. तर ते ही माझी टीमच मला खूप रग मिळाली. मेश्राम तयार झाला आणि तुमचे जगताप प्रोड्युसर मिळाले चांगले आम्हाला. राहुल बरोबर मी करतोच आहे खूप वर्ष काम. तर ऑल इन ऑल ना हे नाटकाला एक काय म्हणतात त्याला, सगळी टीमच इतकी चांगली मिळाली. शीतल गणपती आहे, म्युझिक डिरेक्टर कुठे यायचं वाटतं, त्याची मोडक आहे,
निलेश बेंद्रे आले, त्यामुळे टीम एक चांगली मिळाली आणि आय एम व्हेरी पॉझिटिव्ह. मी खूप वर्षांनी नाटक करतो. मी शाहरुख मांजू सुंबेरकर नंतर आत्ता करतोय नाटक आणि तेही म्हणजे मी वेळ काढून मला मी पण थोडंसं बिझी पण म्हणजे नाटक आत्ता नाही झालं तर होणार नाही, परत कधी एक डेट फायनलाइज केली पण तर करून टाकू. आणि व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह आमचे बरेच म्हणजे दिवस खूप छान पद्धतीने चालू आहेत आणि त्याचं अनाउन्समेंट म्हणून आजचा आपला समारंभ. बाकी मला काही विचारायचं असेल तर सगळेच आहेत तिथे, कोणालाही विचारायचं आम्ही उत्तर द्यायला. कोणाला काय विचार कोणाला इथे उर्मिला, मी तुझ्यापासून सुरुवात करतो. जसं आता महेशजींनी सांगितलं की खूप चांगली स्टारकास्ट मिळाली, तसं तुमच्यासाठी सुद्धा आहे. महेश मांजरेकर बऱ्याच काळाने रंगभूमीवर येतात, तर तुझ्याकडे ज्यावेळी हे नाटक ऑफर झालं, तुला काय काय आवडलं त्यातलं आणि तू का ते सिलेक्ट केलंस? असं काय गोष्ट होती की तू पुन्हा रंगभूमीवर तुलाही यावंसं वाटलं? नमस्कार. सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की मी पुन्हा रंगभूमीवर नाही येते, तर मी पहिल्यांदा रंगभूमीवर आणि हे कमर्शियल माझं पहिलं नाटक आहे. गेले काही महिने मला सारखं वाटत होतं की आपण नाटक केलं पाहिजे आणि मी काही आत्ता जे दिग्दर्शक आहेत त्यांना कॉन्टॅक्ट पण केला होता की मला इंटरेस्ट आहे म्हणून. आणि हा खूप योगायोग होता. मी एका वेगळ्याच नाटकाचा प्रयोग बघायला गेले होते आणि तिथे महेश सर पण आले होते. सुद्धा आले होते आणि त्यांनी अचानक मला जसं विचारलं की नाटक करायचं, म्हणजे हो मला करायचं नाटक. आणि मग त्यांनी मला बोलवलं वाचनाला आणि मला आवडलं. आणि महेश सर स्वतः डिरेक्ट करणार म्हटल्यावर म्हणजे ती माझ्यासाठी पर्वणीच आहे. आणि माझं पहिलं नाटक महेश सर डिरेक्ट करणार, प्रोड्यूस करणार. सो आय थिंक आणि अत्यंत अप्रतिम प्लॉट आहे, व्हेरी इंट्रिगिंग. सो रोल पण मस्त आहे, म्हणजे काय कशाला नाही का म्हणावं असं सगळं म्हणजे समोरून माझ्याकडे आलं. आय वॉज लाईक ऑफकोर्स मी करणार.